नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत गुरुचं जे राशांतर होणार आहे. म्हणजे गुरु आता जो मेष राशीमध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 2 मे नंतर हा जो गुरु आहे, हा गुरु वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर त्याचा जो प्रभाव परिणाम तुमच्या पत्रिकेकरता कशा प्रकारे असेल, म्हणजेच कर्क लग्नाकरता कशा प्रकारचे असेल, तुमच्या जीवनामध्ये असे कोणते बदल होऊ शकेल, तुमच्या दृष्टिकोनात कोणते बदल होऊ शकेल, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, या सर्व संदर्भात खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जसं की तुम्ही पाहत आहात की ही जी कुंडली आहे, ही कुंडली कर्क लग्नाची आहे. आतापर्यंत जो गुरु आहे, हा गुरु तुमच्या 10व्या स्थानामध्ये मेष राशीमध्ये भ्रमण करत होता. तर या संदर्भातले काही अनुभव तुम्ही या संपूर्ण गेल्या वर्षामध्ये घेतलेले असतील. साधारणतः गुरुचं भ्रमण असतं ते 11.5 महिने किंवा एखाद वर्ष हे एका राशीमध्ये असतं. तर गेल्या साधारण वर्षभरात तुम्ही अनुभव घेतलेला असेल की जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्हाला जास्त मेहनत करावी लागलेली असेल. कार्यक्षेत्राच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संधी असतील त्यासुद्धा तुमच्या समोर आलेल्या असेल. परंतु या सगळ्या संधी काही तुमच्यासाठी फेवरेबल झालेल्या असेल किंवा पॉझिटिव्ह झालेल्या असेल असं मात्र नाही. म्हणजे संधी तर आल्या, परंतु त्याचं व्यवस्थितपणे त्याचे जे आउटपुट आहेत किंवा त्याचे लाभ आहेत हे मिळणं हे मात्र झालं नव्हतं. आणि बऱ्याच प्रमाणात आता सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला मेहनत जास्त करावी लागलेली असेल. अशा प्रकारचा अनुभव कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुम्ही घेतला असेल. आर्थिक संदर्भात मात्र हे जे संपूर्ण वर्ष हे तसं बरं होतं. म्हणजे काही प्रॉब्लेम नव्हते. म्हणजे चणचण किंवा आर्थिक तडजोड वगैरे असे काही त्रास तुम्हाला जाणवले असेल. त्याच्यामुळे घरातल्या व्यक्तींबरोबर त्यांचे नातेसंबंध सुद्धा ठीकठाक होते. अर्थात घरातल्या व्यक्तींबरोबर थोडाफार प्रमाणात ज्याला आपण रस्सीकेस म्हणतो किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास किंवा अशा प्रकारच्या तक्रारी तुम्ही पाहिलेल्या असतीलच. मात्र आर्थिक संदर्भात तसं काय प्रॉब्लेम नव्हता. इथे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास या गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही अनुभवलेले असेल. मात्र इथे एक गोष्ट चांगली आहे जी की तुमचे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे तुमचे सहकर्मी होते त्याच्यापर्यंत त्यांचे नातेसंबंध व्यवस्थित होते किंवा जे वरिष्ठ असेल त्यांच्यावर सुद्धा नातेसंबंध व्यवस्थित होते. आता इथे यामध्ये आता हे जे अनुभव तुम्ही घेतला तर येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये आत्ता जे अनुभव असतील ते बरेचसे वेगळे असतील, ते बरेचसे शुभफलदायी असतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरु जो ग्रह आहे, हा गुरुग्रह तुमच्या राशीकरता सगळ्यात महत्त्वपूर्ण शुभफलदायी असा ग्रह मानला जातो, जो की तुमचा षष्ठेश आहे, भाग्येश आहे आणि जो तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो. आणि लाभस्थानामधलं गुरुचं भ्रमण हे शुभफलदायी असतं. म्हणूनच हा जो गुरुग्रह आहे किंवा येणारे जे संपूर्ण वर्ष आहे हे तुमच्याकडे शुभफलदायी राहील. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक संदर्भ, जो की खूप महत्त्वाचा आहे. जसे की तुमचं जे लग्न प्रॅक्टिकल आहे, म्हणजे पैशाच्या संदर्भातले तुमचे जे गणित असतात ती अगदी अचूक असतात. तर पैशाच्या संदर्भात तुम्हाला काही चांगले लाभ मिळतील. म्हणजे जे तुम्ही कामं केलेले असेल त्याच्या संदर्भातले काम किंवा आर्थिक संदर्भामध्ये नवीन तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळू शकतील आणि त्या ऑपॉर्च्युनिटी पॉझिटिव्ह असतील आणि कॉन्क्रीट सुद्धा होतील. म्हणजे प्रत्यक्ष लाभ मिळणं, चांगल्या प्रकारचे लाभ मिळणं, मित्रपरिवाराकडून चांगल्या प्रकारचे साथ संगत मिळणं, याचप्रमाणे त्याच्यामुळे काही चांगले सल्ले मिळणं, तुमचे जे भावंड आहेत त्यांच्याबरोबरचे सुद्धा तुमचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील. या येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि तो बऱ्याच प्रमाणात सकारात्मक असेल. म्हणजे येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सकारात्मकता निर्णय घेणं आणि त्या पूर्ण करून दाखवणं, एक वेगळ्याच प्रकारचा जोश, एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तुमच्यामध्ये दिसेल. आणि काहीतरी करून दाखवण्याची जी उर्मी आहे हे तुमच्या एकंदरीत दृष्टिकोनामध्ये जबरदस्त दिसेल आणि त्याचे अनुभवसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे येतील. तर या दृष्टीबद्दल सांगायचं झालं तर संपूर्ण वर्ष तुम्हाला चांगलं जाईल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळतील. म्हणजे लॉंग टर्ममध्ये असतील ते, परंतु चांगले लाभ मिळतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध अतिशय दृढ होत येतील, नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हे संपूर्ण वर्षच तुमच्यासाठी अतिशय चांगलं असणार आहे. जे गर्भधारणा करू इच्छितात किंवा जे कपल्स आहेत, जे जोडपे आहेत, ते साधारणतः मुलांच्या संदर्भात विचार करत आहे त्याच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण जो कालावधी आहे, कालावधी म्हणजे 1 वर्षाचा जवळजवळ हा तुमच्याकडे अतिशय चांगला राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत की जे उच्च शिक्षण घेत आहे त्याच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी आहे तो खूप चांगला राहील. जे हौशी कलाकार आहेत, म्हणजे बऱ्याचदा प्रोफेशनलच्या आधी आपण थोडासा हौशी कलाकार म्हणून काम करतो, म्हणजे स्टेजवरती वगैरे, तर त्याच्यासाठी सुद्धा हा जो संपूर्ण कालावधी आहे अतिशय चांगला राहील. म्हणजे लोकांच्या समोर येणं, तुमची जी कला आहे याचं लोकांकडून स्वागत होणं, ॲप्रिसिएशन होणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान मिळेल. भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे लाभेल. आता इथे आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्ती तरुण विवाह सुख आहे, म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे, अतिशय चांगला कालावधी तुमचा आहे. तयारीला लागा. विवाह फायनल होणं, एंगेजमेंट होणं, म्हणजे साखरपुडा होणं, एंगेजमेंट होणं किंवा विवाह प्रत्यक्ष होणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या येणाऱ्या वर्षात निश्चित मिळणार आहेत. आणि जे विवाहित आहेत
त्याच्यासाठी सुद्धा खूप चांगली खबर आहे की वैवाहिक हृदयाबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. तर एकंदरीतच गुरुचे जे बरोबर आहे, गुरुचं प्रमाण तुमच्यासाठी अत्यंत चांगलं असणार आहे. शुभ फलदायी असंच असणार आहे. त्याचा संपूर्णपणे लाभ घेण्यासाठी तयार राहा. खूपच चांगल्या प्रकारचे अनुभव तुम्हाला मिळतील. याचप्रमाणे जर का तुमचा जन्म 15 मे ते 15 जून, 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर, 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान असेल किंवा तुमची जी रास आहे ती वृषभ, कन्या आणि मकर असेल, तर तुमच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा हा जो कालावधी आहे तो सुरुवात होणार आहे. त्याच्यासाठी तयार राहा. त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या. लक्षात घ्या, ज्यावेळेस चांगला कालावधी असतो त्यावेळेस संपूर्णपणे त्याचा फायदा करून घ्यायचा असतो. होतं काय बऱ्याच वेळेस की चांगला कालावधी असेल की चालू झाला की आपण थोडेसे सुस्त होतो, बघू करू, गोष्टी चांगल्या चालल्या आहेत, मग आणखीन कशाला. तर असं काय करू नका. जर का तुमचा कालावधी चांगला आहे आणि त्यामध्ये जर का तुम्हाला चांगले अनुभव येतात, तो जोरदारपणे तुमच्या मनामध्ये जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ती निश्चित होतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाग्याची साथ ज्याला आपण म्हणतो ती तुम्हाला चांगल्या कालावधीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे मिळते. म्हणजे आता जेव्हा आपण वाचलं किंवा ऐकलं त्या संदर्भात तुम्हाला चांगले अनुभव निश्चित येतील. फक्त तुमच्याकडून सुद्धा थोडीशी मेहनत घेणं गरजेचं आहे. तुमच्या म्हणजे या लग्न राशीला सांगण्याची गरज नाही, की तुमची जी कर्क लग्न आहे ते मूलतःच हार्ड वर्किंग आहे. गोल ओरिएंटेशन खूप चांगलं असतं. या संदर्भात कामाला लागा, तुम्हाला त्याचे अनुभव चांगले मिळतील. याचप्रमाणे जर का तुमचा जन्म 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल या दरम्यान असेल किंवा तुमची रास मीन किंवा सिंह असेल, तर मात्र थोडंसं तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल. थोडंसं जास्त प्रयत्न करावे लागेल, थोडंसं जास्त मेहनत करावी लागेल. इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे जर का तुमची मीन आणि सिंह रास असेल आणि या तारखेदरम्यानचा जन्म असेल, मोठे निर्णय घेऊ नका. लक्षात घ्या, मीन राशीसाठी खास करून सांगावं असं वाटतं, कारण मीन राशीची ऑलरेडी 7.5 आहे आणि त्या राशीमध्ये आता राहूचं सुद्धा प्रमाण आहे. त्याच्यामुळे स्ट्रेस गेल्या साधारण एक 5-6 महिन्यात तुम्ही जास्त प्रमाणात अनुभवलेलं असेल. स्ट्रेस, टेन्शन हे जास्त प्रमाणात होत आहे. सिंह राशीने सुद्धा गेल्या 7-8 महिन्यामध्ये चांगलंच अनुभवलं असेल की बऱ्याच प्रमाणात स्ट्रेस, टेन्शन आहेत किंवा काय. तर हे थोडेसे राहतील, लक्षात घ्या. तर या दरम्यान म्हणजे येणारसुद्धा कालावधीमध्ये थोडंसं तुम्हाला या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील की कसलेही स्ट्रेस, टेन्शन आलं तर कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. छोट्यातला छोटा निर्णयसुद्धा तुम्हाला भविष्य काळासाठी त्रासदायक होऊ शकेल. अर्थात कर्क लग्न असेल तर गुरु जो आहे तर गुरु तुमच्या मदतीला धावून येणारच आहे. परंतु स्वतःहून मात्र अशी कुठली काय चूक करू नका की जेणेकरून तुम्हाला त्याचे त्रास सहन करावे लागतील. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, हे होतं कर्क लग्नासाठी गुरुचे जे राशांतर आहे दिनांक 2 मे ते जवळजवळ 14 मे 2024 पर्यंत 25 पर्यंत त्याचा जो अनुभव आहे, त्याचे जे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा आहे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.